विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं आणि त्याचा थेरम त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहिले. आज आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आपण पाहणार आहे. फंक्शनचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर बघा, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहिले ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे समजून घेऊया. तर इफ सपोज we take an example, let y is equal to x cube. एक फंक्शन आपल्याला दिलेलं आहे y त्या x क्यूब. याचा आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत आपण काढू शकतो हे आपण पाहूया. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. We differentiate this equation 1 with respect to x. Then we get dy by dx is equal to 3x square. हे जे डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलं आहे याचे ऑर्डर 1 आहे, कारण एकदाच आपण याला काढलेलं आहे, म्हणून याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, आता याला पुन्हा आपण डिफरन्शिएट जर केला, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. याला पुन्हा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट दिस अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन वी गेट इट्स सेकंड डेरिव्हेटिव्ह. सो वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ dy by dx is equal to derivative of 3x square. And this is second order derivative. याची ऑर्डर 2 आहे. d2y means order of differentiation is 2 upon dx square with respect to x. So see the symbol, see the meaning. d2y by dx square, it is second order derivative of given function. It is equal to derivative by our rule 3 is constant, 2 into x. So this is equal to 6x. So second order derivative is equal to 6x. This is first order derivative because its order is 1. याची ऑर्डर 1 आहे. एक वेळा आपण डिफरन्शिएट केलं तर ऑर्डर 1, 2 वेळा केलं तर ऑर्डर 2. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आणि याला आणखी डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट इक्वेशन 3 with respect to x again. Then we find LHS d3y upon dx3, third order derivative, and its derivative is 6. So this is third order derivative. Okay, we can differentiate this and we get fourth order derivative. Differentiate again with respect to x and we get fourth order derivative. This is equal to 0 because 6 is constant. आता याच्या पुढे काढायचं असेल तर ती काढायची गरज नाही, कारण आता 0 आलेलं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे इथून पुढे. तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपण काढू शकू. याला म्हणायचंय फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर आणि फोर्थ ऑर्डर. याच्या पुढे आपण म्हणजे सेकंड ऑर्डरच्या पुढे गेलो तर आपण त्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणणार आहे. पण आता आपल्या सिलेबसमध्ये जे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होते ते आता 25% मध्ये कॅन्सल झालेले, त्यामुळे आपण फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतच अभ्यास करणार आहोत. ओके, तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊया आणखी आणि त्यांचे आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्याचा प्रयत्न करूया. हायर ऑर्डर पण आपल्याला सेकंड ऑर्डर पर्यंत काढायचे. ओके, सो एक्झाम्पल 1, y is equal to sin x. Okay, find d2y by dx square. Second order derivative. So we let first y is equal to sin x as equation number 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. हे इक्वेशन नंबर 1 आहे. याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. तर आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल dy by dx.
So this is cos x, derivative of sin x is cos x. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. याला पुन्हा डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. Equation 2 with respect to x. Okay, here it is equation 1. And here we get second order derivative d2y by dx square. It is equal to minus sin x. Okay, याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता इथे एक गंमत पहा की sin x हे आपल्याला दिलेला आहे. yes, y is equal to sin x. ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर आपल्याला एक वेगळं इक्वेशन मिळते. पुट y is equal to sin x in equation 3. Then we get d2y by dx square is equal to minus y. Or this will imply d2y by dx square plus y is equal to 0. तर ह्या पद्धतीने आपण हे इक्वेशन डिराइव्ह करू शकतो. ओके, आपण आणखी काही एक्झाम्पल्स यामध्ये घेऊ शकतो. आणखी एक्झाम्पल पहा. दुसरं उदाहरण पाहूया. y is equal to a to the power x. Find d2y by dx square. Okay. Now we let y is equal to a to the power x. Equation number 1. Same procedure we use here. Differentiate equation 1 with respect to x. Then we find first order derivative dy by dx, and this is a to the power x into log a. याचा डेरिव्हेटिव्ह a to the power x into log a. Okay. आता याला पुन्हा डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट 2 विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट हैंड साइड सेकंड ऑर्डर डेरिवेटिव d2y by dx square. राइट हैंड साइड log a कांस्टेंट आहे. Derivative of a to the power x is again a to the power x into log a. So this is log of a square into a to the power x. So actually this is second order derivative. We put the value of a to the power x is equal to y here, and then we get another equation d2y by dx square. It is equal to log of a square into y. हे असं काही कंपल्शन नाही की y ची व्हॅल्यू पुन्हा ठेवा. जिथे आपल्याला शोधात म्हटलेलं आहे तिथे आपल्याला या व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट करायचे असतात, रिसबस्टिट्यूट करायचे असतात. ओके, आणखी उदाहरण पाहू आपण. आता आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया. कंपोजिट फंक्शनचं घेऊया. सपोज y is equal to log of sin x, आणि याचा आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हे कंपोजिट फंक्शन आहे. सो वी लेट हियर वी फाइंड d2y by dx square. d2y by dx square. So we let y is equal to log of sin x. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं आपल्याला माहित आहे. यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह पुन्हा मल्टिप्लाय करावं लागतं. सो डिफरन्शिएट दिस इक्वेशन 1 with respect to x. Then the LHS डावी बाजू जी येते फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy by dx, and RHS is 1 upon sin x. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे पुन्हा डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करा sin x, and this is equal to 1 upon sin x. Derivative of sin x is cos x, so this is equal to cot x. Okay, this is first order derivative. याला इक्वेशन नंबर 2. याला पुन्हा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट इक्वेशन 2 with respect to x. Then we get second order derivative d2y by dx square. cot x डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला मायनस cos x square x. तर या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. ओके, वी टेक अनदर एक्झाम्पल. कंपोजिट फंक्शनचं पुन्हा एक एक्झाम्पल पाहूया, ज्यामध्ये आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढता येईल. बघा, y is equal to x to the power x. लॉग फंक्शन पाहूया. या ठिकाणी लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बघा तुम्ही डिफरन्शिएशन. सो
let this equation number 1, we differentiate this equation 1 with respect to x. So to differentiate this, we have to take log on both sides. So before to this differentiate, we take log on both sides. Taking log on both sides, log on both sides. Okay, so log of y is equal to log of x to the power x by third rule of logarithm, which is x log x, third law of logarithm. Okay, so this is log of y, this equation number 2. Now we differentiate this equation 2 with respect to x. बघा डावी बाजू जी आहे ती कंपोजिट फंक्शन आहे, उजव्या बाजूला प्रॉडक्ट आहे. सो दोन्हीकडे आपल्याला इथे कंपोजिट फंक्शन सर्व इथे प्रॉडक्ट सर्व. तर हे येईल 1/y, पहिले लॉगचं डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ओके, इथे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन into derivative of first function. X derivative 1. Hey, x cancel 1 plus log x. Okay, 1/y into dy by dx. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण काय करूया की हे y ला इकडे ट्रान्सफर करूया. सो dy by dx is equal to y into 1 plus log x. बघा आता याला सेकंड ऑर्डर डिफरन्शिएट करूया सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. तर याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. वी डिफरन्शिएट दिस इक्वेशन 3 विथ रिस्पेक्ट टू x. then LHS is d2y by dx square. In the RHS again there are two functions, product of two functions. So first function into derivative of second, as a derivative is 0 plus 1/x plus second function 1 plus log x into derivative of y is dy by dx. Okay, so this is y upon x plus 1 plus log x into dy by dx. Okay, this is second order derivative dy by dx square. आपण x ने मल्टिप्लाय जर केलं तर हे मिळेल x dy by dx square is equal to y into 1 plus y plus log x into dy by dx. तर या पद्धतीने आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह काढता येईल. ओके, असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. एखादं पॅरामेट्रिक फंक्शनचं घेऊया. पॅरामेट्रिक फंक्शनचं x is equal to t and y is equal to 1/t. Find d2y by dx square. d2y upon dx square. ओके, तर पहिले आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढावे लागतील. तर लेट x is equal to t and y is equal to 1/t. इक्वेशन 1 and 2. पहिले याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करूया. विथ रिस्पेक्ट टू t मग आपल्याला dx upon dt आणि dy upon dt हे मिळतील. सो इट इज -1/t स्क्वेअर. आता आपण करूया dy upon dx. therefore dy upon dx पॅरामेट्रिक फंक्शनचा जो रूल आहे तो आहे dy upon dt upon dx upon dt. व्हॅल्यूज पुट केल्या तर हे -1/t स्क्वेअर अपॉन 1. सो इट इज -1/t स्क्वेअर dy upon dt. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर पुन्हा याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट 3 विथ रिस्पेक्ट टू x. बघा आता इथे कंपोजिट फंक्शन आहे ना, याचं डेरिव्हेटिव्ह dy upon dx d2y upon dx square. ही बाजू क्लिअर झाली. पण ह्या बाजूमध्ये आपल्याला पहिले याचा ddx ऑफ
मायनस 1/t² याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे. हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. पहिले विथ रिस्पेक्ट टू टी काढा, नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स काढा. सो मायनस 1/t² चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, तर याला आपण असं लिहूया ddx ऑफ मायनस इकडे घेऊया t⁻². तर काय येईल -2t⁻²-1 into derivative of t with respect to x dt/dx. तर हे होईल मायनस मायनस प्लस 2t⁻³ आणि dt/dx याला लिहूया 1/dx/dt. आणि ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. बघा, सो d2y/dx² is equal to 2/t³ पॉझिटिव्ह घेऊया पॉवर इंटू 1/dx/dt. dx/dt is 1, so it is into 1, so this is equal to 2/t³. this is the second order derivative. या पद्धतीने अनेक उदाहरण आपल्याला घेता येतील. यस, तर इथे आपण थांबूया. धन्यवाद. किती मिनिटं झालं?